दिल्लीच्या बॉम्बस्फोटानंतर आता कोकण किनारपट्टीवर देखील हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आपण सध्या उभे आहोत रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदराच्या ठिकाणी। हे सर्वात मोठं बंदर आहे आणि बाहेरून देखील या ठिकाणी बोटी येत असतात, त्यामुळे या बंदरामध्ये आलेल्या बोटींची कसून चौकशी या ठिकाणी केली जाते। डॉग स्क्वॉड देखील या ठिकाणी दाखल झाले आहे, त्याचबरोबर शोध नाश पथक देखील या ठिकाणी दाखल झालेले। एकंदरीत पाहिलं तर सागरी व्यवस्था चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत पोलीस निरीक्षक पाटील सर आहेत। सर, कशा पद्धतीनं सागरी सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे, वाढ करण्यात आली या सुरक्षेमध्ये, आणि कुठे कुठे लँडिंग पॉईंट आहेत आणि कशा पद्धतीनं पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे? रत्नागिरी शहरात काल जसा अलर्ट आला त्यावेळेपासूनच शहरात एकंदरीत शहरात येईल, तसेच कोस्टलचे जे लँडिंग पॉईंट, संवेदनशील लँडिंग पॉईंट आहेत, महत्त्वाची बंदरं आहेत, या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आलेली आहे। तसेच पोलीस गस्त ही वाढवण्यात आलेली आहे। डे नाईट 24/7 रात्र गस्तीचे अंमलदार काल इथं बंदोबस्त कमी सतर्क होते। मिरकरवाडा बंदरामध्ये तर तुम्ही आता ज्या बोटी ज्या आहेत बाहेरून आलेल्या त्यांची देखील चेकिंग करताय, कशा पद्धतीने ही चेकिंग सुरू आहे? मिरकरवाडातील जे मासेमारीचा हंगाम चालू आहे, मोठ्या प्रमाणात बोटी मिरकरवाडा बंदरामध्ये आहेत। तसेच नेपाळी खलाशी आहे, त्यांची ऑनलाईन नोंदणी वगैरे आपलं रेग्युलर यांचं खलाशांचं चेकिंग आपलं चालूच असते। परंतु अतिदक्षतेचा इशारा प्लस एक जागरूकता बोटींच्या मध्ये याच्यामध्येही यावी, या अनुषंगानं आपण घातपात विरोधी तपासणी आज संपूर्ण बोटींची करून घेतो। नक्कीच बंदरात आलेल्या बोटींची जी आहे या ठिकाणी चौकशी केलेली जात आहे। एकंदरीत कोकण किनारपट्टीवरती हाय अलर्ट असल्यानं या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात देखील प्रचंड प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।